नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी टोपी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी 4 पदरी कपडा घेतलेला आहे, चौकोनी 8 याची लांबी रुंदी आहे। आता ही गोल आकारमध्ये मी कट करून घेते। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर जशी मार्किंग केली त्याप्रमाणे या ठिकाणी कटिंग करायची। आता हा कटिंग केलेला बघा गोल आकार कपडा उलट सुलट बघून घ्यायचा, सरळ बाजू खालच्या साईडला ठेवायची आणि वरती अस्तर ठेवायचं। त्यानंतर पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची। व्यवस्थित अस्तर बसलं की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर शिलाई करायची। शिलाई पाव इंच अंतर सोडून करायची। या ठिकाणी बघा मी मार्किंग केलेले भाग ओपन ठेवणार आहे। प्लेन करत करत आपल्याला गोल राऊंड मध्ये शिलाई करायची। आता हा जो ओपन ठेवलेला भाग आहे तिथून आपल्याला आतला भाग बाहेर घ्यायचा। गोल आकारमध्ये व्यवस्थित पलटून घ्यायचं, कुठेही चुन्या आल्या नाहीत किंवा आतमध्ये दुमडला गेला नाही कडेने कपडा ते चेक करायचं। तर मऊ कपडा आहे, तर या ठिकाणी तुम्ही थोडासा कडक असं घेतला तरी चालेल। तर आता कडेनी तर 2-2 इंचावरती मी अशी मार्किंग करून घेते। सर्व बाजूनी आपल्याला पूर्ण गोल आकारमध्ये अशा पद्धतीने 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। आपल्याला जिथं वाटेल की आतल्या साईडला कपडा दुमडलाय तो सुद्धा सरळ करून घ्यायचा। आता ही मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण शिलाई करायची। मग शिलाई कुठून करणार, तर जिथून आपण ओपन ठेवलेला भाग आहे त्या ठिकाणावरून शिलाई करायची। पूर्ण राऊंड मध्ये आणि अर्धा ते पाऊण इंच या ठिकाणी ओपन ठेवायचं। पूर्ण घेर आपल्या डोक्याचा बघा 11 आलेला आहे, त्याच्या साईडनी परत अर्धा इंचावरती त्याच्या साईडनी शिलाई करायची। जिथून ओपन ठेवलंय तिथूनच ओपन ठेवायचं। या ठिकाणी मी इलास्टिक घेतलेला आहे, ते पिनच्या सहाय्याने या ठिकाणी आतल्या साईडला जी आपण डबल शिलाई मारलेली आहे त्या ठिकाणी आपण हा इलास्टिक घालणार आहे। तर ही टोपी मोठ्या साईजची आहे, 2 ते 4 वर्षाच्या मुलीला आरामशीर येते। तसं पाहायला गेलं डोक्याचा घेर मोजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं हे लक्षात घ्या। पूर्णपणे इलास्टिक घालून घ्यायचं। पूर्ण घेरा एवढं न घालता त्याच्यापेक्षा आपल्याला 4 ते 5 इंच कमी घालायचं आहे, जेणेकरून कमी घेतल्यामुळे काय होतं तर ह्या ज्या चुन्या येतात किंवा प्लेट पडतात तर व्यवस्थित दिसला जातं टोप्याला। आणि या ठिकाणी इलास्टिक आपलं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं। तर याच्यावरती चांगली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर तुम्ही हाताने सुद्धा टाके घालून घेऊ शकतात। मग हे आतल्या साईडला घालायचं आणि जिथं ओपन ठेवलेला भाग होता त्या ठिकाणी दोन्ही भागावरती अर्धा इंच जे आपण ओपन ठेवलं तिथं शिलाई करून घ्यायची। तर आपण आता तिथं आतला भाग सुद्धा आपण पॅक केलेला आहे। आता साईडला जे आपण ओपन ठेवलं होतं 2.5 ते 3 इंच, तर ते आपण आता या ठिकाणी आतल्या साईडला कपडा एक्स्ट्राचा दुमडून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। व्यवस्थित दुमडायचं, व्यवस्थित दिसलं पाहिजे। आतल्या साईडला व्यवस्थित कपडा दुमडला गेला की मग टोपड्याचा लुक सुद्धा छान येतो। आता
आता आपल्याला पूर्ण घेराला साईडनी आपल्याला लेस लावायची। लेस तुमच्या आवडीप्रमाणे लावा, लेस लावू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी व्हाईट कलरच्या किंवा रेड कलरच्या साईडनी गोटसुद्धा देऊ शकतात। तर गोटला कपडा थोडासा जास्त घ्यायचा, 1.5 इंचाची पट्टी घ्यायची, 1.5 किंवा 2 इंचाची तुम्ही घेऊ शकतात। आता लेस लावायच्या ऐवजी अशा पद्धतीने मी पूर्ण लेस लावून घेतली, लॉक पण केलं आणि ज्या ठिकाणी आपण इलास्टिक लावलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या इलास्टिकवरती आपल्याला लॉक करायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपण या ठिकाणी बघा छोटंसं मी फूल बनवलं। फूल तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचं सुद्धा बनवू शकतात आणि ह्या फुलाचं आपण लॉक करून घेणार किंवा हाताने सुद्धा टाके घातले तर चालतात। तर अशा पद्धतीने फूल लावून झालं आपलं आणि टोपी आपली अशी दिसते। याच पद्धतीने तुम्ही छोट्या 1 महिन्यापासून ते वर्षाच्या बाळासाठी सुद्धा तुम्ही टोपी बनवू शकतात। आणि आतल्या साईडचा भाग बघा कसा दिसतो, तर मी दोरा वेगळ्या साईड कलरचा लावला की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर ही टोपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की कळवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद।